आषाढी एकादशी निमित्त अनेक दिंड्या असतील, पालख्या असतील या मार्गस्थ होतात। परंतु या वारीमधील महत्त्वाचा जो सोहळा समजला जातो तो म्हणजे बंधुभेट। आपण माझ्या माध्यमातून पाहू शकतो की TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास आपण ही बंधुभेटची दृश्य जे आहेत ते आपण आपल्या TV9च्या कॅमेऱ्यामधून पाहू शकतो। कशा पद्धतीने चालले संत ज्ञानेश्वर माऊली तसेच संत सोपान काका महाराज यांची पालखी जी आहे ती बंधुभेट हे दृश्य आता आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतं आहे। आपण पाहू शकतो की संत माऊली महाराजांची पालखी ही अगोदर येऊन पुढे थांबलेली आहे, त्याच्या पाठीमागच संत सोपान काका महाराज यांची पालखी येऊन थांबलेली आहे। हळूहळू ज्या पालखी जी आहे सोपान काकांची ती देखील आपल्याला पुढे येताना पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की हजारो वारकरी हे टाळ मृदंगाच्या गजरामध्ये या वारीचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत। आपण पाहू शकतो अनेक जे वारकरी संप्रदायिक आहेत ते देखील आपल्याबरोबरच या बिल्डिंगवरती उभं राहून हे दृश्य पाहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत। माळशिरस तालुक्यातील दसूर पाटी या ठिकाणी ही जी बंधुभेट आहे ती बंधुभेट होताना आपल्याला जे दृश्य आहेत ते पाहायला मिळत आहेत। याच्यामध्ये संत सोपान काकांच्या अश्वानं संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं देखील दर्शन घेतल्याचं दृश्य या आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकतो की संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काका यांच्या पालखीचं माळशिरस तालुक्यातील दसूर येथे ही बंधुभेट होते। याच्यामध्ये भेट झाल्यानंतर संत सोपान काका महाराज यांची पालखी या भेटल्यानंतर दोन्ही पालख्यांचे जे मानकरी आहेत ते एकमेकांचा सन्मान देखील या भेटीच्या माध्यमातून केला जातो। नक्कीच ही जी भेट आहे ही भेट पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी असतील किंवा या सहभागी झालेले पालखी सोहळ्यातील वारकरी आहेत हे देखील या ठिकाणी या भेटीसाठी आसुसलेलेचे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी ही जे खास बंधुभेटचं दृश्य आहे आपण पाहू शकतो की ही बंधुभेट अगदी काही थोड्या क्षणामध्येच होताना दिसते। माऊली महाराजांच्या पालखीच्या जवळपास जी सोपान काका महाराज पालखी आहे ती देखील या ठिकाणी आलेली आहे। आता पाहू शकतो की दोन्ही पालख्यांचे मानकरी जे आहेत ते एकमेकांचा यथोचित सन्मान या बंधुभेट पालखीच्या वेळी करतानाचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। माऊलीच्या जयघोषामध्ये अनेक वारकरी संप्रदायामधील भगवे पताका घेऊन वैष्णव घेऊन याच्यामध्ये तल्लीन होतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण पाहू शकतो अगदी बंधुभेटी झालेली आहे। संत ज्ञानेश्वर माऊली असेल, संत सोपान काका महाराज असेल, या बंधुभेटीचं जे दृश्य आहे ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। आपण पाहू शकतो की TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी हे एक अभूतपूर्व असं दृश्य आणि एक अनुपम सोहळा म्हणून या माऊली भेटीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही पालख्यांचे मानकरी असतील हे एकमेकांचा सन्मान सध्या करतानाचं चित्र जे आहे ते या ठिकाणी सध्या सुरू असून यावेळी अश्वांच्या माध्यमातून देखील दोन्ही पालख्यामध्ये दर्शन घेतलेलं जे चित्र देखील आपल्याला यावेळी पाहायला मिळालं आहे। असंख्य वारकरी संप्रदाय हा या बंधुभेटीचा साठी आतुरलेला असेल आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच या ठिकाणाहून नंतर ही पालखी जी आहे ते पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सध्या दोन्ही पालखींची बंधुभेट ही दसूरपाटी माळशिरस तालुक्यातील दसूरपाटी या ठिकाणी सध्या सुरू आहे। दोन्ही मानकऱ्यांनी एकमेकांचा सन्मान केलेलं देखील यावेळी सन्मान करण्यात आलेला आहे। यावेळी वारकरी संप्रदाय हा अतिशय शिस्तीमध्ये देखील मार्गक्रमण करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। अगदी शांततेत हा जो पालखी सोहळा आहे तो पार पडला जातो। आपण पाहू शकतो की अनेक वारकरी संप्रदाय देखील तल्लीन होऊन या बंधुभेटी देखील नाचतानाची दृश्य हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आनंदोत्सव माऊलीच्या गजरामध्ये हा जो आनंद उत्सव आहे तो सुरू आहे। अनेक वारकरी याच्यामध्ये आनंदाने माऊली करत माऊलीचा जयघोष करत
नाचताने अगदी या बंधुभेटीच्या सोहळ्यामध्ये तल्लीन झाल्याचं चित्र आपल्याला यावेळी पाहायला मिळतंय। नक्कीच आपण पाहू शकतो की हा जो सोहळा आहे संपूर्ण सातासमुद्रा पार देखील या सोहळ्याला एक वेगळी ओळख म्हणून पाहिलं जातं। याच्यामध्ये आपण पाहू शकतो जे ज्ञानेश्वर माऊली असेल, संत सोपान काका असेल, यांच्या या बंधुभेटी सोहळ्यासाठी महिला वारकरी देखील या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेला पाहायला मिळत आहेत। खांद्यावरती भगव्या पताका, डोक्यावरती तुळस आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये माऊली माऊलीचा जयघोष करत शांततेमध्ये वारकरी संप्रदाय हा पंढरपूरकडे मार्गस्थ होतानाचा जे चित्र पाहायला मिळतं आहे। आपण पाहू शकतो की माझ्याबरोबर महिला असतील, अनेक वारकरी संप्रदाय असतील, हा देखील उंच अशा बिल्डिंगवरती चढून हे दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी आसूसलेला पाहायला मिळतो आहे। अद्याप अजूनही बंधुभेट सुरू आहे। याच्यामध्ये दोन्ही पालख्यांचे मानकरी हे एकमेकांचा सन्मान करतानाचं चित्र सध्या सुरू असून दोन्ही पालख्यांचे जे मानकरी आहे त्यांनी एकमेकांचा सन्मान झाल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळते। जे मानकरी आहेत ते दोन्ही पालख्यांचे एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने बंधुभेट ही संपलेली आहे। याच्यामध्ये संत सोपान काका महाराज यांची पालखी ही सध्या पंढरपूरकडे मार्गस्थ होताना दिसते आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी जी आहे ती पाठीमागं थांबल्याचं चित्र यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय। संत सोपान काका महाराज ही पालखी पंढरपूरकडे पुढे रवाना झालेली असून संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी जी आहे ती या ठिकाणी थांबलेली असून यावेळी आपण पाहू शकतो की अशा माध्यमातून TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास ही जी बंधुभेट आहे ती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन ओंकार गायकवाडसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, माळशिरस। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।